अ, नमस्कार. मी बालाजी आळंदीकर, PPM न्यूज आणि TSPL न्यूजमधनं. आज वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या संदर्भात देगलूर तालुक्यातील आणि तालुक्याच्या इतर परिसरातील बाकीचे ITI कॉलेज असतील, डिग्री कॉलेज असतील, पॉलिटेक्निक कॉलेज असतील किंवा इतर महाविद्यालय असतील, यांचा विद्यार्थी आणि त्यांचे जे काही रोजगारासंदर्भात, नोकरी संदर्भात परिसरातील युवक युवती होते ते आले आहेत. तर आपण देगलूर कॉलेजचे पण ITI कॉलेजचे प्राचार्य सर, नंतर त्यांचे प्राध्यापक जावळे साहेब आलेत. त्यांचं पण आपण मनोगत का त्यांचे या रोजगारामध्ये काय प्राप्त झालं, किती लोकांना नोकरी मिळाली आणि कुठल्या कंपन्या आल्या होत्या याबद्दल जाणून घेऊ. प्रथम नमस्कार करतो. आज वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात शासकीय ITI विद्यार्थ्यांनी आज सहभाग नोंदवला. याचा मुख्य हेतू होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हा रोजगार मेळावा इथं आयोजित करण्यात आलेला होता. त्यात आमच्यातर्फे सोलर टेक्निशियन, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन यासारख्या व्यवसायातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. तरी मी आवाहन करतो की सर्वांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग करावा. तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कॉलेजमध्ये असा एखादा रोजगार मेळावा किंवा कॅम्पस घेणार आहात का तुम्ही? हो, नक्कीच. जर कंपनी आयोजित करण्यास तयार असले तर नक्कीच आम्ही रोजगार मेळावा घेण्याचा प्रयत्न करू. कंपनीच्या वतीने तर जाहीरपणे आतमध्ये पण सांगण्यात आलं होतं की आम्ही हो, तुम्ही सांगा आम्ही येऊ. हो. आणि नंतर तुम्हाला जे तुमचा ITI आहे किंवा परिसरातील विद्यार्थी आहेत ते कुठल्या कुठल्या ट्रेडचे आहेत याबद्दल काही सांगू शकाल? हो, सध्या शासकीय ITI देगलूरमध्ये कम्प्युटर ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, सोलर टेक्निशियन आणि पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायातील विद्यार्थी आहेत. तसेच नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये ड्रेस मेकिंग आणि स्विंग टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी असतात. अ, तुमचे जे ट्रेड आहेत त्यानुसार इथं कंपन्या आल्या आहेत का, आणि आल्या असतील तर किती लोकांना जॉब लागलाय? सर, इथं व्यवसायासंबंधित कंपन्या आलेल्या आहेत. त्यातील नामांकित नाव म्हणजे टोयोटो. टोयोटोमध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर यांसारख्या व्यवसायातील विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत आणि त्यात आता सध्या रोजगार मेळावा चालू आहे. आपल्याला नक्कीच त्यातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यात. हायर, जाबिल, फियाट पण आहे सर. हो, नामांकित कंपन्यांनी भाग घेतलेला आहे यात. विद्यार्थ्याच्या वतीने कोणी बोलू शकतं का? तुम्हाला या रोजगार मेळाव्यातून काय अनुभव आले? अनुभव याच्यातून म्हणजे बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याची संधी मिळते, जेणेकरून आपल्या बाहेर जाण्यापेक्षा कंपन्याला भेट देण्यापेक्षा इथंच जवळच्या जवळ देगलूर कॉलेजमध्ये आपल्याला भेटू शकतो, भेट घेऊ शकतो. तुम्ही कुठनं आलाय? आळंदी या गावातून आलो. काय रोजगार मेळाव्या संदर्भात आलाय का, HR म्हणून आलाय का, काय शिक्षक आहात तुम्ही? आज HR म्हणून आलेलो आहे. तुमच्याकडे काय ओपनिंग असतात, काय रिक्वायरमेंट असतात, कंपन्या कुठल्या आहेत? आमच्याकडे लोकलमध्ये नांदेडमध्ये असो किंवा बाहेर ब्लिंकिट कंपनी असो, संभाजीनगरला बजाज कंपनी असो, अशा बऱ्याच ठिकाणी जॉब उपलब्ध आहेत मुलांसाठी. त्यामुळे मुलांनी, आजूबाजूच्या परिसरातील मुलांनी इथे येऊन असे येऊन या संधीचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. तर या कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून मी सर्व नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील किंवा परिसरातील सर्व युवक युवतींना जे बेरोजगार आहेत, शिकलेत, यांना एकच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या काळात असेच कॅम्पस ड्राईव्ह होणार आहेत. ते देगलूर ITI कॉलेज असो, धोंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय असो किंवा इतर परिसरात, तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या नोकऱ्या निश्चित कराव्यात. प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार किंवा आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करायची असेल, परिवाराची परिस्थिती सुधारायची असेल तर नोकरीशिवाय आपला पर्याय नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलंही औद्योगिक क्षेत्र नाही, ना कुठल्या नामांकित कंपन्या आहेत. त्यासाठी सरांच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून विविध कंपन्या येतात. या कंपन्या येतात, त्या कंपन्याच्या विविध क्षेत्रातील ओपनिंग आहेत. अंगुठा छाप पासून अशिक्षित असतील तरी चालतील अशा काही कंपन्या इथं उपस्थित. तर असे लोक पण येऊ शकतात आणि आपल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. धन्यवाद.